त्या ठिकाणी नामस्मरण होणे गरजेचं आहे. 100% भजनाला चांगलं ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. अजिबात काही वाईट नाही. बरोबर की नाही? बुवाने सगळ्यांचे आभार मानल्याने अतिशय सुंदर. पण बुवा तुम्हाला सांगतोय खरंच आपण दिवाळी साजरी करतोय की नाही? दिवाळी साजरी करतोय पण दिवाळीला आपण तोरण लावतोय सगळं आणि काय काय बरेचसे कंदील लावतोय. दिवाळी साजरी करतोय पण त्या दिवाळीला तेलाचा दिवा नाही तर सभा येईल काय हो? शक्य तरी आहे का? बरोबर आहे बोलली. जर त्या दिवाळीला आपण दिव्याचा दिवा नाही लावला तर त्याला शोभा नाही. त्याचप्रमाणे कुठलाही कार्यक्रम असू दे त्या ठिकाणी महिला वर्ग नसेल ना तर त्या कार्यक्रमाला शोभा नाही. या माझ्या सर्व महिला मंडळासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी झाला पाहिजे. सुरुवातीला सांगले ज्याची खावी त्याची वाजवी टाळ. पण भात टाके घालून घेताना आई शकवत पण तसला काय ना असू दे. कारण काय शून्यातून गेलं शून्य बाकी राहिला शून्य. तुमच्यासारखे मायबाप रसिक मिळाले हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. क्या बात आहे. अरे बोधक झाली नाही धार तलवारीच्या पाठीची, बोधक झाली नाही धार तलवारीच्या पाठीची आणि अजून कुणाची हिंमत नाही लोक सेवा बघितला वागण्या नजरेने बघण्याची, वागण्या नजरेने बघण्याची, वागण्या नजरेने बघण्याची. हो भक्तीगत कशा कोकणापासून इथपर्यंत लोकांच्या काय वाटतं प्रत्येका घ्या स्टेज मिळावा तो वाटते बंधन संबंध शकता बुवा पटन देऊ खाया. दुसरी 100 गाणी म्हटलं आई शपथ तू हळूहळू घे. साहेब आता हार्मोनियम कमी करा.
जाजा कृपेचा मग लाभ झाला जाजा कृपेचा मग लाभ झाला जन्मांतरीचा गुरुराजाला श्रीदत्ताईचा माझा बोध केला जगद्गुरु तुकाराम गणपती गजानन श्री सत्यनारायण सद्गुरु श्री स्वामी समर्थ रामदेवता श्रीताळ
सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुदेश कुलकर्णीकर, सुप्रसिद्ध भजनकार कोकण कला भूषण चंद्रकांत कदम गुरूंचा वंदे. तर भजन पूजन नामस्मरण हे झालंच पाहिजे बघा. कारण जवळजवळ ठरलं तर मग हा टीव्ही चॅनल बंद करून या ठिकाणी बरेचसे महिला उपस्थित आहेत. पुन्हा एकदा माझ्या मायमाऊलीसाठी जोरदार तयार झाले पाहिजे. आयुष्य पण खरं खूप, कारण प्रारब्ध कुणाला चुकलं नाही बघा. जे लिखित आहे ते कुणाला चुकलं नाही. कारण ज्या देवकी मातेला 8 मुलं झाली, ज्या देवकी मातेला 8 मुलं झाली, पण एकाही मुलाला ती स्तनपान करू शकली नाही. हे देवकी मातेचं प्रारब्ध होतंय बघा. ज्याच्या नावाने पाण्यावरती पाषाण तरले, ज्याच्या नावाने पाण्यावरती पाषाण तरले, ज्याच्या पदस्पर्शाने अहिल्या मातेचा उद्धार झाला, पण त्याच्यात पोराने त्याच्यात बाण रोखलेली. हे प्रभू रामचंद्राचं प्रारब्ध आहे. बुवा चुकलं तर सांगा. हे प्रभू रामचंद्राचं प्रारब्ध आहे. आपलं प्रारब्ध काय बघा. पंचरत्नाने भजन करून गेली बुवा, बरोबर की नाही. कदम पांचाळ, पाटील कोपकर, आमचे सन्माननीय आमच्या आजोबा म्हणजे काशीराम बुवा परब यांचे कुठे ना कुठे स्मारक होत आहे. आपलं काय होणार हो, तुरता तो मानव तरी घालतो रे, अजिबात नाही. काही काळजी करू नका. कारण आपली परिस्थिती कशी आहे, हे पेटव हे उडव, याच्याशिवाय आपण काय करू शकत नाही. मी माळ घातलेली तरी तो ठीक आहे, पण माळ घातलेले तो पण कसं एवढं तो भात एक वाटानं भाजीचं पडलं तो पडलो, एक ओढं घातले पण त्यातलं पाव भागातलं पण काढून टाकते. ही परिस्थिती आपली आहे. म्हणजे आपण जन्म केलो ना, ह्या जन्मी काय करूचा मौज मजाची करायची आहे, ती आताच करून घ्यायची आहे. ह्याच्या पुढे काय खरं नाही. दुर्लभ जन्म आहे. 184 कोणी बघितलं नाही. कारण आता 7वं मनवंतर चालू आहे, बरोबर की नाही. 4 युगाचं 728 ते आपण नंतर सांगणारच आहे. 7वं मनवंतर चालू आहे आणि लास्टच्या स्टेपला आपण पोचलो आहे. असू दे, परमेश्वराचं नामस्मरण जय जय राम या जपानी होणार आहे. बुवारी 15 मात्र गायले, आपण 16 मात्र गाऊया. काय आहे त्यात बुवा आमच्यापेक्षा क्लिअर आहे. 16 मात्र गायला गाडी बुवा.
चष्मा लागलो. म्हटलं चष्मा लागलं तर आता सगळ्यांना लागतात. आपण काही फुल आटल्यानंतर हळूहळू सगळ्यांना लागतात. आणि आता काय पैसे बोलला पण चष्मा लागतात. त्यात काय नाही हो, पण चष्मा लावून बाहेर आहे ना तर शेजारी म्हणतात चष्मामध्ये तुम्ही चांगली दिसत नाही. तर म्हटलं चष्मा काढून टाकायचा. त्यात काय नाही म्हटलं चष्मा काढले असते हो, पण चष्मा काढल्यानंतर मला शेजारी दिसत नाही. या फक्त कसा बुवांचा थोडं दिवसण्याचा प्रयत्न काहीतरी बोला पाहिजे. पाणी म्हटल्यानंतर काहीतरी हो भया. आता आई शपथ तुमका सांगतं ह्यो माणूस एवढं भडकलो ना केव्हा माईक जवळ येता खळी नुसतं खळत बैल कशा. आता ते बैल गावात कमी झाले बैल. पहिले कधी झुला खाणायचे खळी मारायची तसे खळी मारतात. पण 100% चांगलं मनोरंजन होणार. बुवा जेवढे बोलणार त्याची 100% परत फेड होणार, पण चांगल्या रीतीने होणार. एकही शब्द वाईट निघणार नाही. आणि तुम्हाला पण विनंती आहे जे चांगलं आहे ते घेऊन जायचं आहे आणि जे काय वाईट असेल ते आम्हाला देऊन जायचं आहे. एवढीच विनंती करतोय. युगे 28 उभा आहे विठेवरती. युगे 28 उभा आहे, पण ते अजून युगे 29 झाले नाहीये किंवा 30 पण नाही किंवा 27 पण नाही. तो 28 वरती उभा आहे. कारण 4 युगे 6 शास्त्रे 18 पुराणे म्हणजे 28 युगाची एक काळी म्हणजे आपली ब्रह्मानंद काळी बघा. ती आपण अजिबात वाजूक कंजूसी करायची नाही. कारण अजूनपर्यंत टाळी वाजवण्यावरती GST लागलेलो नाही. अजिबात चिंता करतो. त्याच्यासाठी या मंडळाच्या आयोजकांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. कारण अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे बाळासाहेबांच्या संपूर्ण टीम मेंबरने. आणि खरोखर पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी उभा राहिल्यानंतर काय होतं बुवा. पहिल्यांदा गेल्याबरोबर गणेश घाटाला जायचा, तर डुबी मारायची, आंघोळ करायची आणि नंतर मंदिरात जायचा. अजिबात काळजी करायचं नाही. पण पंढरीचा पांडुरंग 28 युगे उभा आहे. कोणाची तरी वाट बघतोय. मंडळी कोणाची वाट बघतोय तर आपला लाडका भक्त पुंडलिकाची वाट बघतोय. आणि पुंडलिक काय करतोय, आई बापाच्या गळ्यात दोरी आणि बायकोला खांद्यावर घेतलं आणि तो काशी यात्रेला निघालाय. जाता जाता रात्र झाली म्हणून तो एका आश्रमामध्ये थांबलाय. आणि त्या ठिकाणी मध्यंतरी रात्र झाली आणि 7 स्त्रिया डोईवरती आपल्या पाण्याचा घडा घेऊन आलेल्या आहेत. विद्रूप एकदम माखलेल्या अंगाने चिखलाने माखलेल्या स्वरूपात त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांनी त्या ठिकाणी सडा सारवण करून ते अतिशय स्वर्गातील रंभापेक्षा अतिशय सुंदर दिसायला लागले आहेत. हा चमत्कार कुठेतरी पुंडलिकाला दिसला आणि पुंडलिकाने त्या स्त्रियाने जाऊन विचारलं, बाबा तुम्ही कोण, कुठून आलात आणि अशा आलात की अशा झाल्यात, याचं कारण तरी काय. त्यावेळी त्यांनी सांगितलं तो आतमध्ये बसलाय, त्याला जाऊन विचार. त्यावेळी पुंडलिक आश्रमामध्ये गेलाय आणि बघितलं तर कुकुट स्वामी तपश्चर्या करीत बसले होते. कुकुट स्वामीला जाऊन त्यांनी काय विचारलं, महाराज तुम्ही काशी पाहिले काय विचारलं, तुम्ही काशी पाहिली काय. त्यावेळी फक्त काय केलं बघा, कुकुट स्वामीने त्याच्या डोक्यावरती हात ठेवलं आणि काय सांगितलं, अरे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे त्याला फक्त एवढंच बोलता यायचं होतं, सगळं दैवत हे आपल्याजवळच आहे, पण आपल्याला त्याचं गंध नाहीये. हे आपल्याला कुठेतरी बुवा या भजनाच्या माध्यमातून जागृती म्हणून म्हटलंय, ज म्हणजे जागृती. या शब्दाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ अशी पुण्य केलेली आहे बुवा, त्याप्रमाणे त्याच पटवून देणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली आणि तिथपासून तो आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न झाला आणि प्रत्यक्ष वैकुंठीचा नारायण त्याच्या दरवाजामध्ये आलाय
आणि त्याला सांगतोय पुंडलिका तुझा देव तुला भेटण्यासाठी आलाय, अरे उठून दर्शनासाठी ये. हो तुम्ही आम्ही काय केलं असतो जर आपल्याला देव भेटायला आला असता तर? तुमचा सोडून द्या, तुम्ही आपल्या भांडूला करला असता. देव आपल्या दरवाजा दिलो, तुम्ही आपल्या भांडूला काही परिस्थिती. अशी परिस्थिती आहे बघा. वैकुंठीचा नारायण दरवाजात उभा आहे आणि पुंडलिकाला हाक मारतोय, अरे तुझा देव तुला भेटण्यासाठी आलाय, उठून ये. काय सांगितलं आणि आम्ही काय सांगितलं असतो? अरे देव येलो म्हणजे आपल्या काय देतो लो 500,000 करोड दिला बंद झाले. काय आनंद साहेब बोल नमस्कार, बरोबर की नाही? काय काय सांगितलं? पुंडलिकाने त्याला उत्तर काय दिलं? अरे तू जर मला भेटायसाठी आला असेल तर तू तिथे का? अरे तुला दर्शन देण्यासाठी आलाय, तू उठून ये. काय पुंडलिकाने उत्तर दिलंय? अरे तुला माझी गरज, मला तुझी गरज नाही आहे. पुंडलिकाने भक्त पुंडलिकाने सांगितलं काय? देवा तुझी मला गरज नाही आहे. जर तुला म्हणजे देवाला सांगितलं तुला जर माझी गरज असेल तर ही विधी भिरकावतोय त्या विठेवरती उभा राहा. आणि बघा वैकुंठीचा नारायण त्या विठेवरती उभा राहिला. 28 युगे झाली आहे तरी तो तिथेच उभा आहे, कारण पुंडलिकाची अजून भक्ती पूर्ण झालेली नाही आहे. म्हणून मायबाप प्रसिद्ध न हो, आई बाप हेच विठ्ठलाची रक्कम आहे, त्यांची सेवा करा म्हणजे आपल्याला पांडुरंग भेटणार. कारण आपण कितीही देवदेव केलो, किती देवदेव करा, तुम्हाला आई बाप कधीच भेटणार नाही, कधीच भेटणार नाही. देवदेव किती करा, काही एक देव तुम्हाला भेटणार नाही. पण आई बापाची सेवा करा, आई बापाची सेवा करा. देव भेटल्याशिवाय राहणार नाही, देव भेटल्याशिवाय राहणार नाही, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बस झालं, बरोबर ना? हरकत नाही. ध्यानाचा अभंग घेऊया. रूपाचा ध्यानाचा अभंग आहे. मधनी धनी सा गसा मग सा निज धनी सा निज धनी मध
श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले गणपती श्रवणी पाच रागात चालताना 15 मात्रा नोटीस आहे, तुम्ही 16 मात्रा घेतलास. आज डोंबिवलीत लहान लहान मुलं तयार झाली आहेत, सगळी वॉर्डमध्ये गातात. 16 मात्रा गावातले पोरगे पण गाणत नाही. मजा ह्या आपण सांगतो कशात, आपणाक जमणार नाही म्हणून टायमिंग ॲडजस्ट करू, बरोबर की नाही. दुसरा मुद्दो पटापट सांगतले, काय टेन्शन घेऊ नका. दुसरा मुद्दो काय सांगलास, रामकृष्ण हरी सगळ्यात झोप बरी. महिला वर्ग मगाशी किती होतो, आता किती हा बघा. तुम्ही रामकृष्ण हरी चालू केलात आणि महिला झोप बरी होऊन सांगितल्यावर सगळे घरात गेले. बघा कोण असं काय. तिसरा मुद्दो बोमटा होतंय घाम ये सर. हो, घाम कष्ट केल्याशिवाय घाम येणार ना. मी हय होतंय बघा, हय वरच्या मग बघ जाऊन येलंय. तुम्ही खय होतास लक्षात. हा
हो बुवा. आणि राहिलो विषय रामायण अध्यात्म. तुम्ही सांगितलास ता अध्यात्म नाही, ता अर्ध्यात्म म्हणजे अर्ध्यातला अर्धा, ते काय अध्यात्म म्हणते. कारण काय सांगितलास, अशोक वाटिका कधी भेटली बुवा? अशोक वाटिका कधी भेटली माहिती आहे तुमका? हनुमंताक डायरेक्ट नाही भेटली. हनुमंत जेव्हा गेलो ना बुवा, लंकेत जेव्हा गेलो, हनुमंत गेले जेव्हा, मालवणी बोलते, तेव्हा त्यांना डायरेक्ट नाही भेटले. विभीषणांचा नारायण नारायण नामाचा जप चालू होता, तो ऐकून विभीषणाची भेट झाली. समजलं काय? त्याच्यानंतर विभीषणाने त्यांना हनुमंतांना सांगितलं, काय सांगितलं? अशोक वाटिका कुठे आहे ती. अशोक वाटिका डायरेक्ट भेटली नाही. जेव्हा ते सगळे रक्षक घेऊन गेले कुठे, लंकेत, तेव्हा लंका भेटली. उगाच नाही भेटली, तुम्ही उगाच पेटवतास, होय की नाही? आणि रामकृष्ण हरी आणि झोप बरी, त्याच्यापेक्षा यमक जुळवचे तसे जुळवा ना. रामकृष्ण हरी आई वडील हीच आपली पंढरी, मगाशी सांगलास ना, असे यमक जुळवा. कसा मला बोला त्यांना नाही असं नाही. आणि टायमिंग हा तरी पण बोलतो आहे, पण तुम्ही जा काय परत जा मागा दिला असता, परत केल्याशिवाय लावते असं बरोच वेळ. या ठिकाणी आमचे भजन सम्राट, ज्यांच्याकडून आम्ही खरोखरच प्रत्येक वेळी ऐकत असतो, डोंबिवलीचे नामांकित बुवा संजय वासुदेव पवार या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रकाश राणे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमचे आनंद सावंत, आम्ही सदेश परतबरोबर बारी केली तेव्हा पकवात साथीला त्यांच्या होते, आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांचं वादन बघतोय. कितीतरी मुलं तयार केली आहेत, त्यांचे सुद्धा ह्या सगळ्यांचे माझ्या मंडळाच्या तिने आभार मानतो. वेळ कमी असा तरी सुद्धा अजून बराच काय काय बोलायचं पण असा. भ म्हणजे भजी, कोणी सांगला? भ म्हणजे भजा. भजा म्हणजे काय? जपा भजा. आता अर्थ करू गेलास तर भक्ती मार्गाने आणि जनतेसमोर नतमस्तक, हे पण होतं बुवा. भजी नाही त्याच्यात. तुमका थंय काहीतरी मगाशी गेलास तेव्हा कोणीतरी दिली असतली, खावं नको गळो बसलेलो, होय की नाही? उदाहरण हा बाजू. आणि बुवा कसा बघा, तुम्ही सांगितलात, चांगलं सांगितलात, आई वडिलांची सेवा करू होई, सगळं चांगलं सांगितलं. बुवा आज कसा जमानो बदललो बघा. पूर्वी सगळं होतं काय, होतं काय, आपणात मिळा काय, एक घास कमी खाऊन उठायचा लागा. पण आता तसं नाही. पण गरिबी होती, पण विचाराची श्रीमंती होती बुवा. विचाराची श्रीमंती होती. आणि आपली आई काशी होती आणि बाप पंढरपूर होता बुवा. लक्षात ठेवा, हे असं काहीतरी सांगा. अध्यात्म सांगायचं तर पूर्ण सांगायचं, अर्धवट नाही, ते काय अध्यात्म म्हणतात. आणि दुसरं मुद्दा म्हणजे तुम्ही सांगितलं भजन. आता मी भजन केलंय मी. एकतरी कोण हल्लेलो काय सांगावं? एकतरी हल्लेलो. आता किती असत मोद सांगितलंस ना, पेटान उठलो, खरोखरच पेटान उठलंय, अजून पेटतलंय, वेळ कमी आहे पण पेटतलंय. किती मिनिटांसाठी? 5 ना? हां ठीक आहे, अजून 20 मिनिटं. हो काय माहिती आहे, तुम्ही मगाशी सांगितलं गाणी 50 गाणी म्हटली म्हणजे झालं. मी एकच गाणं म्हटलं का सुद्धा स्वामींचं. आणि गाणी ही का म्हणू नये, तुमका येणत नाही म्हणून काय हो, गाणी म्हणाकच होईल, खरोखर गाणी म्हणत होईल. या ठिकाणी कोकाटे बुवा बसलेत, मगाशी मी नाव घ्यायला विसरलो, मंडळाच्या वतीने आभार मानतोय. कुमटे गुरुजी तुमच्याकडून 100 रुपयाचं बघून असं पारितोषिक आहे, मंडळाचा स्वीकार करतोय, धन्यवाद. व काय माहिती आहे, गाणी म्हणत होई, आपणास जमतं तर म्हणत होई. आणि उगाच बोमाट नाही, वर गाव सुद्धा काहीतरी लागताना उगाच घाम येणार नाही. काम करता ते का घाम येतो, तो येतो की नाही? ऐका आता.
या ठिकाणी रमेश कदम शर्मा यांच्या स्मरणार्थ रमेश होती म्हणून आणि आमच्याकडे येऊन कपडे बदललेले आणि हे रमेश कदम यांच्या स्मरणार्थ बाळकृष्ण कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमान असं मार्गदर्शन आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा तुम्ही सांगितलं 5 रत्न बरोबर. त्याच्या आधी जी रत्न झाली त्याचा काय झालीत की नाही. आम्ही म्हणणं नाही 5 रत्न आहे खरोखरच त्यांचा वर्ष आम्ही चालवतो आणि अगोदरचे सुद्धा बुधाजी बुवा, परशुराम मोरे बुवा, स्नेहल भाटकर बुवा, पानवले बुवा, कितीतरी बुवा होऊन गेले पण आम्ही नाव घेतो त्यांचा. मी आज परशुराम मोरे बुवांची गाणी म्हणा दाखवतले. तो गजर 2 मिनिटांत कमी करेन पण ह्या सोडूच आहे नाही ऐका. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमतडीच्या दत्तानाया हिमतडीच्या दत्तानाया यमुनेचे पाणी पाजा जय माझा. सह्याद्रीचा वीर गर्जनो शिवशंभू राजा. जरी जरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. परत उठली होय की नाही. झोपवर येऊन सांगतात गेले माझा आवाज आहे का सगळे परत दिले बघ. आता तुमचं दणको होय होय की नाही. दणकटपणा नाही का मजा होय की नाही. हा कसं आहे बघा मगाशी बुवाने सांगितलंय पंचरत्नाने खरोखरच
पंचरत्नांनी जे केलं म्हणून आम्ही त्यांचा वारसा चालवतोय. आणि त्यांच्या अगोदर बघा बरेच बुवा होऊन गेले. आमचे परशुराम मोरगे बुवा बऱ्याच जणांना माहिती आहेत, बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत. बघा परशुराम मोरगे बुवानी चक्क इंग्लिशमध्ये गजर गायलेला. परशुराम मोरगे बुवानी ज्यावेळी पुलाजी बुवांबरोबर बारी होती, पुलाजी बुवांबरोबर बारी होती तेव्हा लोकांनी सांगितलेलं की हा काय बारी करणार त्यांच्यावर. तेव्हा पुलाजी बुवांनी परशुराम मोरगे बुवांनी जेव्हा गजर गायला, इंग्लिश गजर, तेव्हा पुलाजी बुवांनी त्यांची पाठ थोपटली आणि माझ्या मागून तूच होशील म्हणून सांगितलं. त्यांना 14 भाषेचं ज्ञान होतं. 14 गुजरातीमध्ये गवळण गायलेली ती सुद्धा गाऊन दाखवणार आहे आणि इंग्लिशमध्ये गजर. ऐका. जिओडी गॉड, गॉड म्हणजे देव. जिओडी गॉड, गॉड म्हणजे देव. डब्ल्यू उई म्हणजे आम्ही. डब्ल्यू उई म्हणजे आम्ही. डब्ल्यू उई म्हणजे आम्ही. डब्ल्यू उई म्हणजे आम्ही. AWL ऑल म्हणजे सर्व. AWL ऑल म्हणजे सर्व. NOW नाव म्हणजे आता. NOW नाव म्हणजे आता. NOW नाव म्हणजे आता. जाऊ पंढरीला, जाऊ पंढरीला, जाऊ पंढरीला. इंग्रजीमध्ये मुखात घेऊ या विठ्ठलाचे नाम. इंग्रजीमध्ये मुखात घेऊ या विठ्ठलाचे नाम. भेटेल. बघा कुठलीही भाषा असू दे पण मनापासून विठ्ठलाचं भजन केलं. कोणी मागाशी सांगितलं मंडळी काय दिलास, मंडळी काय दिला असून सांगितलं. मंडळी काय दिलंय, मी 15 मात्राचं नोटिशन दिलंय. मंडळी 5 रागाची प्रार्थना दिलंय. 2 रागात रूपाचे अभंग, ध्यानाचा अभंग दिलंय. अजून मंडळी काय दिलास, तुम्ही फक्त 16 मात्रात दिलास आणि काही एक दिलास नाही. हा इंग्रजीमध्ये मुखात घेऊ या विठ्ठलाचे नाम. आम्हाला भेटेल विठ्ठल म्हणे हा परशुराम. म्हणजे आम्ही ऑल म्हणजे सर्व. ऑल म्हणजे सर्व. NOW नाव म्हणजे आता. नाव म्हणजे आता. नाव पंढरीला, नाव पंढरीला, नाव पंढरीला. बघा बुवा कसा होते. कदम बुवा कोकणरत्न, भजन सम्राट आणि परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, त्याचप्रमाणे वामन खोपकर बुवा, काशीराम भरत बुवा, मंगेकर बुवा, भगवान लोकरे बुवा, या सगळ्यांनी, कासले बुवा, रामदास कासले बुवा, हरियाण बुवा, या सगळ्यांनी खरोखर आपल्यासाठी भरपूर काहीतरी देऊन गेले. पण आपण त्याचा वापर कसं करायचा हे आपल्यावर आहे बुवा. गाणी मी म्हटलंय, अजून म्हणतोय, मगाशी एकच म्हटलंय, आता खूप लिहून आणलं नाही पण वेळ कमी आहे. अजून म्हणतोय पण ती चांगली म्हणतोय आणि शॉर्टकटमध्ये म्हणतो. कारण आज बघा दशावतारी कलावंत आहेत, दशावतारी कलावंत आहेत. किती मला
मालवणी बाजार भरवलाय. मालवणी बाजार म्हणजे काय, विचाराचं दुकान मांडलेलं आहे सगळ्यांनी. मालवणी लोकांका प्रत्येकाक, मालवणी किंवा बाकीच्या लोकांका सुद्धा गावात जाव गावणार त्यांका हय येऊन मालवणचे वस्तू, कोकणचे वस्तू सगळे हय मिळाक होईल म्हणून ह्यो बाजार मांडलेलो. आणि त्यांच्यासाठी हो गजरा बघा. गजराचं तात्पर्य काय बघा. गावात एक आजी, तुमका सगळ्यांका निरोप धाडले नाही का आजी आहे. कारण काय तिचं झील सुद्धा मुंबईतच आहे, डोंबिवलीतच काहीतरी नव्हता. काय सांगते आजी त्या गजरात सांगते बघा. मुंबईकरांनो चाकरमान्यानो. चाकरमानी शब्द हळूहळू कॉम्प्युटरच्या युगात मागे पडत चाललो बघा. पण त्याच्यातला गोडवा हाता गेला नाही अजून. कारण अजून पण गेलो तरी कोणतरी जुनं माणूस हा चाकरमानी इलो म्हणता बघा, किती बरा वाटता बघा. मुंबईकरांनो चाकरमान्यानो गाववाल्यांचो निरोप आणले. निरोप काय हा, तुम्ही रवा सुखान जीवाक जपान सांगल्याने लय विचारले. ह्या एका कसं सांगतलं म्हणून सार्वजनिक सांगते ऐका. मुंबईकरांनो चाकरमान्यानो गाववाल्यांचो निरोप आणले. गाववाल्यांचो निरोप आणले. तुम्ही रवा सुखान जीवाक जपान सांगल्याने लय. तुम्ही रवा सुखान जीवाक जपान सांगल्याने लय विचारले. रवा सुखान जीवाक जपान सांगल्याने लय विचारले. हो हो हा 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 हो 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 तुम्ही रवा सुखान हरिवाल. वैल्यावाडीचो सावळो दाजी हिला तुझी लय आठवण येता रे. आधी सांगता बघा, वैल्यावाडीतलो सावळो दाजी येणार होतो म्हणून त्याच्याकडे थोडी सुकटा आणि थोडे काजी तुका मानान ठेवलेलं आहे. पण काय गोंधळ झालो तो पुढे सांगते बघा. वैल्यावाडीचो सावळो दाजी झिला धाडणार असतो काजी. रात्री गेली सावटीन आजी. अहो वाईट प्रसंग घडलो बघा. आम्ही कोणत्या मरणात टपलो नाही, पण गावात असा काय घडला ना का आम्ही सगळी झाडा झोडपान जातो बघा. म्हणून म्हणतोय रात्री 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 गेली सावटीन आजी. खैले सुकटा खैले काजी. आणि ते का नाही जमला तर बघण्यात घालीन. कौशल कुट्याक कौशल कुट्याक कौशल कुट्याक टांगून ठेवलं तुम्ही. हाय जमीन जुमलो लय मोठो. हाय जमीन जुमलो लय मोठो. नाही घरात भाताचो गोठो. हो बापाची त्या काकडी जमीन जुमलो खूप मोठो घेऊन ठेवले. आणि पण करताना कोण तू मुंबई जाऊन येऊनस. ह्या पावसात शिला पडली तो कधी लागत असता. यंदा तर भाताचो गोठो सुद्धा घरात दिलो नाही. जाऊ दिवसा कोणा फॉर्म देऊ सुद्धा गावले नाही. जो तो विचारता आजी फॉर्म नाही पाठवलं, आजी फॉर्म नाही पाठवलं. पण देतलंय खायचे कारण पावसात सगळी वाट लावल्या. गवताची सुद्धा नासाधूस करून ठेवल्या नाही का. हाय जमीन जुमलो लय मोठो. नाही घरात भाताचो गोठो. नाही खाव हाय गवताचो गोठो. हा गावात
म्हशी होते मला कितीतरी दूध दे पण करतानाच काय ते काय खाऊ घालूक नको म्हणून ते सुद्धा काढून टाकलंय काय करताना जिला तू जाऊन मुंबई गेलं शक्ती माताजी काय करतलंय नाय भाव है गावता तो तोटो भरा काढलंय रिकामी बोटो हे तुझा नाही घडवळ जमीन पड मग कर्ज सोसायटीचा मग काढलंय कर्ज सोसायटीचा मग काढलंय या डोंबिवलीचे नेते वाहन तुम्हा महादेवा समान साहेबांचे रवींद्र चव्हाण साहेबांचे रवींद्र चव्हाण दिले आम्हाला भजन भवन बुवानी मगाशी सांगितले नाही तुम्ही इलाज नाही मी इलाज नाही तरी काय हो महाराष्ट्रात अख्ख्या देशात पसरला तो सगळा कारण होती तशी माहिती तशी होती आणि कामच तसा गुणण्याचा होता मी तिथे येऊ गेले तुम्ही येऊन गेलास ना बस झालं पण तुम्ही एका शब्दानं नका सांगलाच नाही मी घेतलेलो आज सांगता डबलवर एक रागान ठेवलेलास माहिती होता तुमका कधीतरी वा काढतं नाही भजनात ठीक आहे पण मी आता कधीतरी जाईन ना भजन भवनात काही एक टेन्शन घेऊ नको पण चव्हाण साहेबांनी केलं आता पुण्याचं काम केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार झालं साहेबांचे रवींद्र चव्हाण दिले आम्हाला भजन भवन बघा काय म्हणता वेळ संपते पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आणि चव्हाण साहेबांसाठी एक छोटासा गाणं घालतोय कारण हे गाडी बुवा नको त्या गाण्याखाली होते काहीतरी हां फक्त 2 मिनिटात केव्हा म्हणून मी या गजाननाकडे त्यांना आयुष्य भरपूर मागलं तुम्ही नावा जीवांना बोल सांगितलं गणपती दिल्याशिवाय काय होत नाही आधी माहिती असलं तर आधीच केला असता असू दे बोल अतिशय सुंदर केला पण कसं माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये जे आज प्रोग्राम होत आहे जे कार्यक्रम होत आहे जे देवालय आहे जे आपण दररोज आपण सकाळ बघतोय ती फक्त आणि फक्त माझ्या राजामुळे ते राजा छत्रपती शिवरायांची एक छोटीशी या ठिकाणी आम्ही आरती सादर करतोय प्रत्येक भक्ती काही गाणी सादर करताय आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय छोटीशी आरती या ठिकाणी सादर करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आरती शिवराया
शिवाजी जय शिवाजी नमस्कार वंदे हर हर नमस्कार वंदे हर हर नमस्कार वंदे हर हर धन्यवाद वर्धापनदिनी 28व्या वर्धापनदिनी महोत्सव भरला कोकण महोत्सव भरला चिनार मैदानात या डोंगरुलीत लोकसेवा समिती महान आहे डोंबिवलीकरांची शान एक झुटीला त्यांचा सलाम एक झुटीला त्यांचा सलाम आज समोर दिसे कोपर तिला ठाकरे घालतोय की या बाळासाहेबांच्या हातून अशीच सेवा करू दे आणि हे 28 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज या ठिकाणी कुठेतरी फांद्या फुटतायत ते अजूनही त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे अशी माझ्या ग्रामदेवता वेळा त्यांनी प्रार्थना करून बघा आमचे शेजारीमध्ये बाळासाहेब आमच्या बाजूचे नसते पण आमचा ऐकण्याला खूप वेळ लागलो जितवई मना
झाली आणि बंद पडली, पण 28 वर्ष मंडळ चालवण्यामध्ये खायची गोष्ट साधीची गोष्ट नाही. हे फक्त डोंबिवलीकरांनी लोकसंगीत समितीच्या मंडळात कार्यकर्त्यांनीच करावं. हे दाखवून दिले जना कार्यकर्त्यांचा मोठेपणा. एक कॅप्टन लागतात पूर्ण टीम सांभाळून, जसे आपले बाळासाहेब कॅप्टन आहेत आणि बाकी सगळे त्यांची सुट्टी आहे. तसेच जर प्लेअर असेल ना तर टीम 100% वर्ल्ड कप जिंकतात आणि तो या लोकसेवा समितीने दाखवली आहे बघा. आणि अशी प्रगती बघा, मागे भजन भवन बांधलंय, ही सावित्री गोष्ट नव्हे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं भजन भवन झालं असेल तर ते या डोंबिवलीकरांनी बांधून दाखवलं आहे. मनापासून लागला कार्यकर्त्यांचा मोठेपणा. दादा सुरेश मनापासून, दादा सुरेश मनापासून देतो शुभेच्छा समितीला, देतो शुभेच्छा समितीला. आपल्या कोकणामध्ये बघा आज काय परिस्थिती चाललंय आणि कोकण आपल्याला साथ घालतोय. बाबांनो, फ्लॅट नको, बंगला नको, मला हवेली नको, पण काय हवा ते सांगते बघा कोकण. ना फ्लॅट ना बंगला ना हवेली पाहिजे, ना फ्लॅट ना बंगला ना हवेली पाहिजे, पण काय पाहिजे कोकणातली खरे सारी उघडे नको बांगला, पण असा तुमचा तातडी राखा, नाटक खालनं वाढी लागत दिली. हा जर तुम्ही आज जर स्वतःला घर नाही वाटवला तर बघा मध्ये तर टीचर आला का कशावला नाही कोणी बघितलं नसतं तर पुन्हा जाऊन बघा. तसं तर पिक्चर फक्त आपल्या कोकणासाठी नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्र वाचवा, पण ह्या कोकणापुरता मी सांगतोय कारण आजची घराची परिस्थिती काय, आपला जर घर वाचला, आपला घर वाचला तर बुवा आपली वाडी वाचली, आणि जर वाडी वाचली तर आपला गाव वाचला, आणि गाव वाचलं तर आपला तालुका वाचलो, आणि तालुका वाचलो तर आपलं जिल्हा वाचलो, आणि जिल्हा वाचलो तर आपलं कोकण वाचलो. 100%
होळी गणपती आले की त्याग आपली घरी, होळी गणपती आले की त्याग आपली घरी, बायको पोरं घेऊन येतो आपल्या घरी. होळी आणि गणपती होय, बाकीचे सण करायचे कोणी? हा, मग आपली संस्कृती टिकणार कशी? या आपणात कला कळ्या होळी आणि काही मांडणी करून होती, पण आता वेळ कमी आहे आणि सोंगा जास्त. पण असू दे, मोठ्या कानाला येतो आपल्या घरी. घराकडे बॅग ठेवल्या काय बघता? पाणी खाणे जाय पाहिजे, याच्याकडे कापून काय घरात पाणी काय, मग शेजाऱ्याकडे वाट बघता तुमचे फोटबॉल काय घेणार नाही. होय, फक्त 5 मिनिटं. पाणी म्हणे जाय, मला पूर्ण पाणी म्हणे जाय पाहिजे. बायकाची परिस्थिती काय झाली बघा गावात गेल्यानंतर. झाड लोट करून कमरे चमक भरली, झाड लोट करून कमरे चमक भरली, म्हणे याच्यापेक्षा आता मुंबई आपली घरी. वाढवण्याच्या जमिनीवर आहे सर्वांच्या नजरा, वाढवण्याच्या जमिनीवर आहे सर्वांच्या नजरा, जमीन कसरण्याची नाही जाती क्षमता, सर्व एकत्र पाहिजे. सात दिवस गणपती होत होती, दीड 7 दिवस गणपती होत होती, मध्ये 8व्या दिवशी झाल्या चेहऱ्यावरती. बघा, 1.5, 5, 7 दिवस झाल्यानंतर काय होता? 11 दिवस, 21 दिवस, 42 दिवस. पण आता ते दिवस गेले, फक्त राहिले फक्त आठवणी. आता जेव्हा 7 दिवस होतं आणि गणपती विसर्जन करून एकदा दाराची कडी वरती करतो आणि मुंबई गाठतो, ही परिस्थिती आहे. म्हणून म्हणतो आजच्या दिवशी झाल्या चेहऱ्यावरती, नाही फक्त माया पाहिजे, नाही फक्त माया पाहिजे.
नाम घेता श्री विठ्ठलाचे, नाम घेता श्री विठ्ठलाचे, जळती पर्वत रे पा, जळती पर्वत रे पा, जळती पर्वत रे पा.
धन्यवाद 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 माधवा
संताची Thank you.
देव पूजा धन्यवाद धन्यवाद.